त्या माणसाचं नाव आहे आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील. एकदा जोरदार टाळी. या कार्यक्रमाची प्रस्तावना करतायत आदरणीय किशोर पाटील सर. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानी आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. या ठिकाणी महाराष्ट्रातील नव्हे तमाम हिंदुस्थानामधील प्रत्येक विखुरलेल्या मराठ्याला एकत्र करणारा लोहचुंबक माननीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं या कवठेमंकाळ नगरीमध्ये मी सहर्ष स्वागत करतोय. दादा जास्त बोलणार नाहीये कारण तुम्हाला ऐकायला सगळेजण थांबले. या ठिकाणी 3 वेळा पाऊस आला. 3 वेळा भिजल्यानंतर सुद्धा माझ्या माय माऊली सहित माझे सगळे चिमोड्या सहित सगळ्या मराठा बांधव यांचे तुमची वाट बघत या ठिकाणी थांबलेत. खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतोय. दादा तुम्हाला सांगायला असं वाटतं अगदी मी नेहमी म्हणतो महाराष्ट्रामधील तुमच्या भागातील सगळ्या मराठाची गरजवंत आहेत आणि आम्ही कदाचित किडावंत आहोत. कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही हात दिली त्या त्या वेळेला मी यायचा प्रयत्न केला परंतु संख्या कदाचित कमी असेल. परंतु गर्दी कमी असली तर गर्दी माणसं तुमच्या बरोबर होती. दादा लक्षात घ्या या ठिकाणी तुम्ही ज्या वेळेला आंदोलन केलं उपोषण केलं त्यावेळेला एकूण 56 दिवस साखळी उपोषण करणाऱ्या तिसरीसारखं गाव आमच्या तालुक्यामध्ये आहे. या ठिकाणी तुम्ही आरक्षणासाठी उपोषणाला बसला त्यावेळेला 10-11 दिवस कुच्ची ग्रामस्थ उपोषणाला बसले असं गाव आमच्या ठिकाणी आहे. एकच आहे ज्या वेळेला कुंडली नोंदी हुडकायच्या होत्या त्यावेळेला कदाचित आम्ही पाठीमागे राहू परंतु तुम्ही ज्या वेळेला हात द्याल त्यावेळेला तमाम मराठा तुमच्या सोबत असेल ही ग्वाही कवठेमंकाळ तालुक्याच्या वतीनं देतोय. आणि इथं असणाऱ्या प्रत्येक मराठ्याला सांगतोय आपण मराठी आहोत. 2 मिनिटांमध्ये स्टेजच्या समोर यायचं आहे. सगळ्यांनी बॅरिकेड या बाल्कनीमध्ये सगळ्यांनी समोर यायचं आहे. मनोज दादा जरांगे पाटलांचा आदेश आहे तो मानावा लागेल. आपण मराठी आहोत सांगितल्यानंतर ऐकायचं आहे एवढीच विनंती करतोय. महाराष्ट्रामधल्या सगळ्या तमाम मराठ्यांना जो मराठा तो पुढे खुर्चीवरती येईल एवढंच या ठिकाणी सांगतोय. जो मराठा तो या ठिकाणी एवढंच तुम्हाला सांगतोय. सगळ्यांनी समोर या. मनोज दादा जरांगे पाटलांचं या ठिकाणी कवठेमंकाळ नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतोय. तुम्ही घेणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही तुमच्या सोबत असू एवढंच सांगतोय आणि थांबतोय. या ठिकाणी 3 वेळेला पाऊस येऊन गेला. 3 वेळेला सगळे भिजले तरीही या ठिकाणी तुमची वाट बघत बसलोय. हेच या ठिकाणी सांगतोय थांबतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचा शाही सत्कार सोहळा होतो कवठेमंकाळ नगरीच्या वतीने. का जोरदार टाळी झाली पाहिजे. पुन्हा एकदा दोन्ही हात उंच. या खुर्च्या तेवढ्या भरून घ्या. इथं खुर्च्या भरायचे आणि विधिमंडळातल्या खुर्च्या रिकाम्या करायच्या लक्षात ठेवा. जे जे मराठा आरक्षणाच्या आडवे आले त्यांच्यासाठी एक मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील सिर्फ नाम काफी है. त्यांचा शाही सत्कार सोहळा एक मराठा जय जिजाऊ. काही 2 महत्वाचे सत्कार. विक्रमसिंह पाटील यांना पूर्वी दाखला मिळाला. एमपीएससी मधून भूमी अभिलेख मध्ये त्यांची निवड झालेली आहे. त्यांना सर्वांवर म्हणून त्यांची निवड झाली. मनोज दादांना विनंती करते आपण शुभस्ते आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा. विक्रमसिंह विश्वास पाटील सावरडी गावचे तासगाव तालुका. विनंती करतोय जरा स्टेजवरती या पटकन. आणि आशिष नेताजीराव शिंदे मलनगावचे त्यांनी फार महत्वाचं काम केले. आशिष शिंदेनी कवठेमंकाळ खानापूर आणि तासगाव या 3 तालुक्यातल्या 10,000 कुणबी नोंदी दादा त्यांनी शोधून काढल्यात. 5,000 कुणबी दाखले सुद्धा इथे मिळाले. विक्रमसिंह विश्वास पाटील एक निवड कुणबी दाखले. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. लँड सर्वेवर म्हणून त्यांची निवड झाली भूमी अभिलेख या विभागामध्ये. आणि आशिष नेताजीराव शिंदे कवठेमंकाळ तालुक्यातल्या मळणगावचे आहेत. 3 तालुक्यातल्या 10,000 नोंदी त्यांनी शोधून काढल्या होत्या. प्रश्न पडला होता मोदी नीती येते कोणाला. एक 72 आम्हाला सापडलं आशिष शिंदेच्या रूपानं. आशिष शिंदेचा या ठिकाणी सत्कार होतोय मनोज दादांच्या शुभ हस्ते. विनंती करतो सगळ्यांना की आता स्टेज रिकामं करा कारण मराठ्यांची धगधग तिथतो मराठा समाजाला एकत्र करणारा लोहचुंबक या ठिकाणी आता बोलायला येत आहे. त्यासाठी सर्वांना विनंती करतोय की स्टेज रिकामं करा. आणि दादा तुम्हाला विनंती करतोय
तुमचे दादा तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं, कारण आम्ही या मातीमध्ये जरी असलो, या ठिकाणचे जरी असलो तरी तुमचं बहुमान मार्गदर्शनासाठी आम्ही सगळेजण वाट बघतोय. मी मनोजदादा जरांगे पाटलांना विनंती करतोय त्यांनी आपलं बहुमान मार्गदर्शन करावं. एक मराठा मनोज दादा तो मागे बढो बोलतायत. मराठ्यांचा संघर्ष होता आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील. सगळ्यांना जय शिवराय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय यांना वंदन करून आपल्या कवठे महाकाळमधील जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश होता. पश्चिम महाराष्ट्राने मात्र रान ढवळून काढले, सगळं राज्य ढवळून काढले. इतके लोक कवठे महाकाळमध्ये जमतील, जमणारच नाही अशी चर्चा होती. मग ते म्हणे लवकर पश्चिम महाराष्ट्राचे लोक एकत्र येत. मग मला येतात शिया आणि हे काय म्हणतोय बाप आहे. आता एक नवीन प्रयोग आणलाय तो मला कळाला. मराठ्यांचं टिकणारं आरक्षण त्या नोंदी रद्द करायचा या सरकारनं घातलेला घाट आणि चाललेला डाव या राज्यातल्या मराठ्यांनी पूर्ण मोडून काढलाय. पण मला आम्ही कसे चांगले हे दाखवण्याचा खटाटोप आता सुरू झाला. एकनाथ शिंदेना चांगलं म्हणण्यापेक्षा आपल्याला चांगलं म्हणावं असा आज एक रात्रीपासून खटाटोप सुरू झाला. तो कवठे महाकाळमध्ये सांगतो. खरं खरं हसू नका. ही डाव ही नवीन आता अमृत शिकवून घ्यायचं काम सुरू झालं. आमच्या तिथल्या बीडच्या आरडीसीला कलेक्टरला धमक्या देऊन पत्र काढायला लागलं. बावनकुळ्यांनी प्रमाणपत्र रद्द केलं नाही असं पत्र काढायला लावलं. त्याची मीडिया ट्रायल सुरू आहे आता सध्या. सांगतोय कोण? बीडचा डेप्युटी कलेक्टर. त्यांनी पत्रच दिलं नाही आणि नोंदी तशाच अपलोड केलेले, प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही. कोण म्हणतोय? स्वामी नावाचा कोणीतरी एक प्राणी अधिकारी. मग तुला दिलेलं बावनकुळ्यांनी पत्र होतं काय? जर रद्द करायचं सांगितलं नाही तर मग त्या सरोदेचं प्रमाणपत्र रद्द झालं म्हणून मीडिया ट्रायल घेतली का? बघा बरं का किती मराठ्यांना किती येण्यात काढायचं याचा प्रयोग सुरू आहे. नोंदी रद्द केल्या बावनकुळ्याच्या म्हणण्यावर, एन्डोर्समेंट करून पत्र दिलं बावनकुळेनं. त्याला पुरे अधिकार फडणवीसांचे. आणि आता खटाटोप सुरू झाला अधिकाऱ्यांवरती दबाव आणायचा आणि पत्र काढायला लावायचं. नोंदी रद्द केल्या नाहीत, काय नाही. मग मीडिया ट्रायल झालेले 4 नावं कोणचे? अधिकाऱ्यांनी मराठ्याच्या सरकारच्या लफड्यात पडू नये. तुम्हाला हात जोडून सांगतो. बावनकुळ्याच्या आणि मराठ्याच्या लफड्यात मध्ये पडू नका. नसलेल्या नोकरीला हात धुवावा लागल. त्याचा दबाव आला म्हणून चुकीच्या माहित्या मराठा समाजात देऊ नका. त्यांनी फोन करून सांगितलंय म्हणून तुम्ही जर आता
असता, पत्रकार उद्योग व्हायरल करीत असता, तुम्ही अधिकारी म्हणून कोणाच्या हाताचे बाहुले नाहीये. तुमचं स्वतंत्र एक स्टेटस आहे, तुमचा स्वतंत्र अभ्यास आहे, तुम्हाला स्वतंत्र एक जग आहे. कोणत्या तरी मंत्र्यांचं ऐकून अधिकाऱ्यांनी त्याची प्रतिष्ठा पणाला लावू नये. नसता लेकरा बाळा सकट तुम्हाला जिरते. अधिकारी आता प्रवक्त्याच्या भूमिकेत कधीपासून यायला लागले. कुत्र्याचं जीवन अधिकाऱ्याने जगू नका. त्यांनी काही सांगितलं जरा हचवळाचं त्या टाकून पटकू म्हणजे मग ऐकायला मोकळा होता. बसली तो बी आणि चुना म्हणून कार्यक्रम चाललाय. बावनकुळ्यात चुना लावायचा आपल्याला. खोट आहे का मी बोललेलं आताच? टाकली मध्ये पायात आता खाली पटकून इतक्या माणसात मराठी झपका आणते. कुठे बावनकुळ्याला किती लोक झपका आणते. हे कुळच नवीन ऐकलं. शहाणं कुळ ऐकलं, हे ऐकलं, ते ऐकलं, हे मुदूनच आलं बावनकुळ. आता अधिकाऱ्यांचा खटाटोप सुरू झाला. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या कवट्या महाकाळच्या नगरीतून सांगतोय यांच्यावरती विश्वास ठेवू नका. लेकरा बाळाचं वाटोळ होईल बरं का. सगळ्या जगाला बातम्या खऱ्या असतात असं नाही. मराठा गैरसमज पसरवायचं काम चालू आहे. बावनकुळे त्याची बाजू शेत करायला लागलाय. हे सुद्धा या कवठे महाकाळच्या नगरीतून सांगतो. 2 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय आमच्या मंत्र्याची झालेली चूक आम्ही दुरुस्त करायला लागलो. तेव्हापासून धरणीमाय बावनकुळ्याला जागा द्यायला त्याने मी सुरू केला. मग आपण सुद्धा जर शिंदे साहेबांनी त्यांच्या मंत्र्याची चूक दुरुस्त केली तर मला त्याची गरजच नव्हती. आता रद्द केल्यात. त्या 4 लोकांची मीडिया ट्रायल सुद्धा घेतली. रेखा सरोदे नाव प्रमाणपत्र रद्द केलं म्हणून मीडियात आल्या. उभ्या महाराष्ट्राने बघितलं. अधिकाऱ्यानं प्रवक्त्याच्या भूमिकेत नाही यायचं. बावनकुळेचा संबंधच नाही, पत्र दिलंच नाही, रद्द केल्याच नाही. मग मीडिया ट्रायल मध्ये नाव आलं कुठून? होय प्रवक्ता. आता त्या स्वामीला मला तू प्रवक्ता होय. आता पुन्हा पुन्हा सांगतो भांगडीत पडू नको. तुला लय जड जाईल. बावनकुळ्यांनी सगळ्याला फोन करून सांगितलं रद्द करा म्हणून. सगळे अधिकारी तहसीलदार महेंद्र कर्ता नाव आहे त्याचं देव, डिप्युटी कलेक्टर कोणत्या पोस्टवरती हेही मला माहित नाही. स्वामी याच्यात मरण त्यांनी आणलंय. ते बिचारा बीडचा कलेक्टर चांगला आहे त्याचं मरण आणलं. त्याला बावनकुळ्यात कोपर केले. हातुई बोल ना, म्हण ना, मी चुकीचा नाही. अरे ह्या केल्या तू चुकीचाच आहे ना. फक्त मराठ्यांचं एवढंच म्हणणं आहे. आणखी लय संधी गेली नाही. तू चूक केली कबूल कर एवढंच मराठ्यांचं म्हणणं आहे. नाहीतर तुला सुट्टी नाही. तुझ्यामुळे फडणवीसला सुद्धा नाही. मी नाही सोडणार. तुम्ही चुका केल्या त्या तुम्हाला दुरुस्त कराव्या लागणार. पत्र काढलंयच. आता जर प्रवक्ता झालाय बीडचा अधिकारी तर याचं सुद्धा उत्तर दे. आता
त्या दिवशी एक 4-5 दिवसापूर्वी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि बावनकुळेंनी स्टेटमेंट केलं. उभ्या महाराष्ट्रावरती ऐकू राज्य सरकारचा किंवा राज्य सरकारच्या मंत्र्याचा या प्रकरणात कसलाही हस्तक्षेप नाही. ऐकलं नाही सगळ्यांनी? राज्य सरकारचा आणि मंत्र्याचा त्या नोंदी रद्द करण्यात, संभाजीनगरच्या, बीडच्या आणि परभणीच्या रद्द करण्यात हात नाही. कारण सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे, त्या जजमेंट प्रमाणे जिल्हा जात पडताळणी समितीत हस्तक्षेप करता येत नाही असं स्टेटमेंट त्यांनी दिलं. मग जर तुम्हाला हस्तक्षेप करता येत नाही तर बावनकुळ्यांनी प्रमाणपत्र काढलंच कसं? तुम्हाला जिल्हा जात पडताळणी समितीत हस्तक्षेप करता येत नाही तर मग बावनकुळ्या मंत्र्यांनी पत्र काढून हस्तक्षेप केला कसा? अरे किती वेळात काढणार तुम्ही मराठ्यांना? आता आम्ही येडे राहिलो नाही. तुमच्या खोट्या बोलण्याला आता आम्ही भीक घालणार नाही. कारण वाटोळं आमच्या लेकराचं होतं, तुमचं नाही. तुम्ही आमच्या जीवावरती निवडून येऊन कमवून बसलात. आता हे पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सुद्धा कळालं. आपण हायगाई करता कामा नाही. जर आपण हायगाई केली आपले लेकरं सुद्धा आता उपाशी तापाशी मरणार आहेत. भले पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडे बागायती शेती असेल, भले तुम्ही पैशावाले असाल, तुमचं चांगलं चाललं असेल, पण याचा अर्थ असा नाही की एक ना एक दिवस तुमच्या जमिनी कमी होणार नाहीत असा अर्थ होत नाही. आज तुमच्याकडे 10 एकर असेल, 50 वर्षानं आपण 8 एकरवर येणार आहेत. 2 एकरवाला 10 गुंठावर येणार आहे. मराठ्यांनी लक्षात ठेवा. याच्यात तुम्हाला पोरंही शिकता येणार नाही, उत्पन्नही होणार नाही आणि उत्पन्न झालं तर त्याला भावही मिळत नाही. म्हणून सावध आणखी वेळ गेली नाहीये मराठ्यांची. आपल्या लेकराला जर आता आरक्षण दिलं तर तुमचे पोरं पोरी उच्च शिक्षणात जातील, नोकऱ्यात जातील. शेतीचा पैसा उत्पन्नातून मिळालेला आणि नोकरीचा पैसा तुमचेच लेकरं बाळ सुखी होणारे ते मराठ्यांनी लक्षात ठेवा. म्हणून आता घरात बसायचे दिवस नाहीये. सगळ्या मराठ्यांनी ताकदीनं आंदोलनात उतरून आपल्या समाजाला मिळवून द्यायचं. याच्या माध्यमातून त्यांचा डाव आहे. आता फक्त स्पष्टीकरण देण्यासाठी मरामर सुरू झालं. आम्ही ते केलंच नाही. आम्ही कसे खरे हे दाखवण्यासाठीच मरमर सरकारची आता सुरू झाली. आम्ही चूक केलीच नाही. कारण त्यांनी वेळ दिलं. पश्चिम महाराष्ट्र जर एवढा उत्साह मानल्यावर विदर्भात आणि मराठवाड्यात आता काय होईल? कारण तुमचा राणा बघून विदर्भातले मराठी असे खोडून उठलेत. खोटं सांगता काय बापा? तुमचा योग एकजुटीचा जलवा बघून महाराष्ट्रात नुसता राणा सुरू झाला. चारण धुडसगच आता आम्ही फोन उचलून बेजार झालो. मराठवाड्यातले म्हणतात आपल्या जिल्ह्यात काव आहे. अरे म्हणलं आपण एकच आहेत ना. नाही 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 म्हणतात अरे पश्चिम महाराष्ट्रात जर 1-1 किलोमीटर गाड्या बसणार आता आपल्याला रेकॉर्ड तोडायचा. बघा आता रिस्क काय लागली. मराठे जागे झाले. आता ते म्हणतात विदर्भात मराठवाड्यात मंत्री फिरून द्यायचा नाही. 29 ऑगस्ट पर्यंत झाली सुरुवात. हे काम कुणी केलं असेल? बावनकुळे. असा दिसतोय बेकार. असं जाणार कुणीच बघितलं नसेल आमच्या. बरं असा माणूस महाराष्ट्रात बघितलाच नाही. औषध कोणाचं आहे? जाणारांच्या
आरक्षण दिल्याच्या नंतर बघितलं असं प्रकार तू वाटा गेला आता तुला सुट्टी नाही. तू किती अधिकारी पुढे जा, तू किती आता खऱ्याचा खोटं करायचा प्रयत्न कर, तुला सुट्टी नाही. कारण तू पाप केलंय, मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं करायचं, ते तुला आता भोगावं लागणार. तू हे पातक करायला नको होतं. मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांवरती अन्याय करायला बावनकुळ्या तू नको होता. यांच्या जीवावरती आलंय. याला सातारा संस्थांचं आणि कोल्हापूर संस्थांचं गॅझेटियर द्यायचं नाही. खूप मोठा डाव रंगला यांनी, खूप मोठा. कारण यांना माहिती आहे 58 लाख नोंदी दिल्या. मग कसा बसलाय बरं का, त्यामुळे समजून घ्या. पट्टा खाली होत नाही. 96 कोळी मराठा आहे ना, 52 तोडायचे. पट्टा फुट्टा खाली नसतो. आपलं एकदा का उधळलं घोड तुकडा फाळच मागे फिरताय पुन्हा तलवारीने. नाही करत घरात सांगत येते का डोळून असतात का. पावसात दिवस आपल्याला काय करतोय, आपल्या बापानं, आपल्या राजानं, आपल्या छत्रपतींनी समाजावर अन्याय करणारे पावसात ती तोडले तर, उन्हात ती तोडले तर, चिखलात ती तोडले, त्याची अवलाद येत आपण द्यायचं नाही. रगील वागायचं, कट्टर. कोणाचे मराठे सरकार कोणाचा बाप नाही होऊ शकत. मराठेच बाप आहे सरकारचा. इथं शांतपणा दाखवायचा. सारख्या सभा प्रत्येक गावात गेलं की बोलाच नव्हते, पुढे जाऊच नका. फेस पाडणार ना, बोलू बोलू नरड तू खाली बोलायचे माणसाचे आले. मी जातोय अडचण 3 वाजता मुक्कामाच्या ठिकाणी. मला जर सगळ्यांना कोणी खोल्या देत नाही. बघा मराठी विलय कलाकार ठिकाणचे द्या. काम पाटला देऊ तू कोणी बोलत नाही आम्हाला. तर बाहेर बघायला वाटतं तापासोडून पुढे आलो काही उपयोग झाला नाही, म्हणून तापासोडून पुढे जाऊ नका. रात्रभर रात्री तर लय फिरती झाली पोराची. पण टकमजलं नाही कुणी. नाही जागा मिळाली तरी चालत, पण आपण जातीसाठी लढायला आलो. भाऊ हाल झाले तर म्हणे. माझ्या मराठा समाजाचा खरंच मला अभिमानाने गर्व वाटतोय. या जातीत मी जन्म घेतलाय. ती जात कडवट आणि कट्टार आहे. आता पावसाला घ्यायचं नाही. पुन्हा आला बघा, आला नाही. 52 नाही पाऊस. मराठ्यात काय येतो आता वार काढायला. तेवढा सुद्धा दिसत नाही प्राणी. पण पावसाच्या आधी मी ओळखीणारे टेन्शन घेऊ नका. तुम्हाला भेटू देत नाही. मला तुमचे नाही हाल करायचे. माझे हाल झाले तरी चालते. माझ्या समाजाचे लेकराचे मला हाल नाही होऊ द्यायचे. तेव्हा सुखाच्या दिवस आणण्याचं आणणार आहे. यांना किती आता खटाटोप करू द्या. आमची चूक नाही झाली तरी सुट्टी नाही. मराठ्यांनी कन्फ्युज व्हायचं नाही, गैरसमज पसरून घ्यायचा नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना माझं सांगणं आहे, झालेली चूक लवकर सुधारा. झालेली चूक सुधारा. 58 लाख नोंदीतली एकही नोंद कमी करायची नाही. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, आउट पुणे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर याचा GR काढून लागूच करायचा. आता GR पण नको. GR काढते तर तसंच लपलं तू ठेवत माग. आणि आता अभ्यासकाचाच नंबर यावर नाही. थोड्या ठेवून खाली GR काढायला पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांनी यायचं. कसा काढायचा तुम्ही म्हणता तसा GR. ते काढत नाही तर मी उठत नाही. बस का मी मला भेटतोय तुमच्या लेकरासाठी. मरू दे रे, मेहनत चालू करणार लेकर सुखी होते. मी नाही भेट मराला. कट्टर वागायचं शिकायचं मराठीने. मराठवाड्यातले अभ्यासक बोलले 16 तारखेला मी 16 पश्चिम महाराष्ट्रातले, विदर्भातले, मुंबईतले, कोकणातले, खानदेशातले
जेवढं तेवढं यायचं मागं कोण करायचं नाही पुन्हा कडे बरे तर शेंगा हातात माझ्यापाशी घरी जाते आणि उची भोगलं का पुन्हा म्हणतात नाही ना त्यांच्यात बोलताना म्हणतात बायकोचा फोन आता म्हणून पटकून गेलो पोराचं आमका झालं तर त्याला शाळात नेऊन सोडायचा म्हणून घेतो आणि मीडियात बोलायचं असलं म्हणतात आम्हाला विश्वासच नाही घेतलं आणि तू नाही घेतलं मग कुणाला घेतलं म्हणजे लबाड तर किती बाबा ह्या जातीसाठी आधी हो म्हणते नंतर म्हणतात नाही ना अरे इतका अंत बघू नका माझा तुम्ही माझ्या जातीचे अभ्यासक समूह आहे इतका अंत माझा पण बघू नका तुम्ही मी प्रामाणिक करतोय म्हणजे तुम्ही तरी माझ्यावरती कोपू नका बाळून पुण्यासारख्या वारं करायले आणि तुम्ही त्यांच्यासारखीच भाषा बोलायला लागला मराठीत असून सुद्धा आपण सुधारणा काय करायचं ह्या बघितलं पाहिजे काय बदल करायचा हे बघितलं पाहिजे काय पाऊस मामा तुम्ही पलीकडून जायले आमच्या जाता चपटा आमचा जशी थोडं पलीकडून जाय आम्ही गेलो की इकडून परिस्थितीनं मराठा संकट आणलं जाणून बुजून या कामाला आपण एक संघ असलो पाहिजे उदाहरणार्थ मला पत्रकारांनी सकाळी विचारलं राणे असा असं म्हणते आपले कोकणातले राणे म्हटलं बदलले बरं झालं नवपरिवर्तन मराठ्यांच्या नेत्यात व्हावं हीच अपेक्षा माझ्या गरीब मराठ्यांची बाळापुढे जर त्याच्या अधिकारात नसताना मराठ्यांचं जर वाटोळा करतोय तर माझ्या मराठ्याच्या सगळ्या आमदार खासदार मंत्र्यांनी विचारलं पाहिजे तू वाटोळं का करतो माझ्या मराठा समाजाचं ते राणेंनी विचारलं पत्न लागले चांगली गोष्ट आहे मराठ्यांचे नेते आणि गरीब मराठ्यात तरी असू नये हेच माझं म्हणणं आहे तुम्ही खऱ्याला खरं म्हणावं आणि खोट्याला खोटं म्हणावं जसं मी म्हणतो तसं बावनकुळ्यांनी शिरसाटची चूक केली हे मी म्हणतोय खोटा आरोप नाही मला जर सरकारला खोटं ठरवायचं असतं किंवा खोटे आरोप करायचे असते मी खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणतो हे माझ्या मराठीसमोर सिद्ध केलेलं आज खोट्या काळामध्ये सुद्धा सांग या प्रकरणात मी छगन भुजबळला काही बोललो का धन्याला त्याला नीट करतो नाही तुम्ही काय देणार करतो तू किती वळ कर म्हणा बा मराठी जे मराठी वळवा केली गेली तुमच्याकडे घेऊन घेऊन पुढे घेत मी एक 5-6 महिने राहायला घेतो तुमच्याकडे खरंच ना राहायला घेतो मी मला आता तरी मिळत आवडेच कुठे वेगळं आवडली त्या पुढे गाडी त्या पुलाखाली होता मोठ्या आणि फुल गर्दी झाली आणि नुसतं काय वाजत असेल मी इकडे तिकडे खाली बघतो खालून वाजा नाही काहीतरी वेगळी कला आहे तुमच्याकडे हे बावनकुळ्याच्या खालून टोळ्याने आवाज जायचे उठून ते जाणार मी खोटे आरोप करत नाही मी याच्या छगन भुजबळचं नाव नाही घेतलं नसता घेतला त्यांनी काही केलंच नाही मराठ्यांवरती असे संस्कार नाही की फळत कोणावरती आरोप करायचे चुकला केंद्र सोडायचा हे मराठ्यावर समजतात बावनकुळ्याने चुकी आणि शिरसाटली मी त्यांनाच बोलणार सध्या महाराष्ट्रात सगळ्यात खुश मंत्री कोणता असेल तर छगन भुजबळ तेव्हा म्हणून असं परत हवा त्या बावनकुळ्याच्या काळात घेतलं आता बघू देऊ तू कारण त्यालाही माहिती हमेशा मनात पुढे घालते ती ते मी वाच करतो त्याला ओबीसी म्हणते गरीब ओबीसी वाटतं मराठीच्या लेकराचं कल्याण व्हावं ओबीसीचे नेते एक येतात आणि त्याला पुढे घालते ते वाच करत आणि मग ते होतो दुश्मन त्याला मराठीने सोडलं ओबीसीने सोडलं मराठे मरणाचं मतदान करते त्या भुजबळा
आणि आता त्याच्या लक्षात आलं उगाच अंगावर बघू घ्यायचं बा, लय खास्ता खावा लागतं. त्यामुळे तो सध्या सुखी आहे. एखादी 2 घेत असेल तर आता 3 मारीत असेल झोपायचं येतो. शेंगदाणे फुटाने आणले की त्याचा संघ सुरू. तेव्हा असं तू 5 बाटल्या पी पुढे आणि 15 पी. कारण हे खोटं नाही. मराठ्याच्या वाट्यात गेलं की सोडित नाही. एक कोणते स्वागतला लांब या अंतराने म्हणायचं नाही. 29 ऑगस्टला सगळ्या मागण्याचा निर्णायक बाजी मारायची, निर्णायक आंदोलन करायचं. 58 लाख नोंदीतली एकही प्रमाणपत्र शिल्लक ठेवायचं नाही, पुढे यायचे. कारण ते पक्क टिकणार आरक्षण आणि सरकारने तेच ओळखलं. हेच पक्क आरक्षण आहे आणि हेच टिकणार आहे, तेच द्यायचं काम मी करतो. मग मराठ्यात फूट मारायची आणि गैरसमज पसरायचं हे काम सुरू केलं. 58 लाख नोंदी सोडायच्या नाही. 2 हैदराबाद गॅजेट, सातारा, कोल्हापूर, अनुदाने पुणे हे सगळे गॅजेटियर लागू केल्याशिवाय माग हटायचं नाही. शेवटचं निर्णायक आंदोलन करायचं. 3 आता त्यांनी ओबीसीच्या सवलतीचा GR काढला. त्याच्यात सगळ्या सोयी सुविधा दिल्या, फक्त लागू केलं. ते लागू करून घ्यायचं आणि ज्या ज्या मराठ्याकडून 100% फीस घेतल्या त्या वापस घ्यायच्या. पुढे वापस घेतो मी, तुम्ही काम नाही. साथीच्या सगळ्या योजना सुरू करून घ्यायच्या. EWS, SCBC आणि ESBC आणि समांतर आरक्षणातून राहिलेले सगळे निवड झालेल्या पोराचे नियुक्त घ्यायचे. महामंडळाचे व्याज परतावे थांबले, एकही व्याज परतावा थांबू द्यायचा. मराठ्यांच्या पोरांवरती खोट्या केसेस केल्या, त्या सगळ्या मागे घ्यायचा. शब्द सरकारने दिलेला पुऱ्या मागे घ्यायचा. आपल्या बलिदान दिलेल्या कुटुंबाच्या मागण्या सुद्धा त्या दिवशी शिल्लक ठेवायच्या नाही. कोळपणीच्या खटल्यापासून सगळे विषय मराठ्यांच्या बाजूला घ्यायचे. पुढच्या काळात वाईट विचार करून वर डोळा करून मराठ्यांकडे इथून पुढे कोणी बघितलं नाही पाहिजे एवढी ताकद लावायची. तुम्हाला काहीच मागितलं नाही मी. तुम्हाला फक्त मराठ्यांच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी एकत्र या म्हणलं, बाकी काय नाही. जीवाची बाजी मी लावतो. मी माझ्या समाजाच्या लेकरासाठी जीवाची बाजी लावून येतो. मला तुमच्या पायावर जीव द्यायची वेळ आली तर चालत नाही. तुमच्या लेकरासाठी लेकरा बाळाच्या सुखासाठी मी माग हटत नाही. फक्त आता कोणी माग थांबायचं नाही. कामाचा बहाणा सांगायचा नाही. काम आपल्या पाठीला बोलले. कोणी नोकरी सांगायची नाही, कोणी व्यवसाय सांगायचा. एक 2 दिवस सगळ्यांनी कामं उडायची, पण आंतरवाडीच्या आंदोलनाला सगळ्यांनी भेट द्यायची. आंदोलन शांततेत कुणी दगड भेट करायची नाही. आणि ज्या मराठ्यांना आंतरवाडी येता येणार नाही म्हणजे सुट्टीने द्यायला नंतर म्हणतात ज्याला येता यायचं नाही म्हणल्यावर मग मी आलो नाही, मग तुम्ही सांगितलं केलं नाही. ते लफडं जमणार नाही. सरकारची चिरायची आवड नाही. त्यांना वाटलं सत्य पुढे शांत राहत नाही. त्यांना वाटलं पाहिजे आयुष्यभर ते जीवन दायित्व त्यांनी पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे. पुढच्या पिढीला होतं जाता जाता ते पोराला नातवा सांगून गेले पाहिजे. कोणाच्या नाती लागतं मराठीच्या लागतं. इतकं ताकदीचं आंदोलन करायचं की पुढच्या पिढीला ते सांगून गेले पाहिजे.
सत्य पुढे शांतपणे चालत नाही म्हणून आपण मराठ्यांपुढे शांतपणे चालत नाही हे सत्ताधाऱ्यांना दाखवायचं. जोरदार तयारी 29 ऑगस्टची करा. मागणी एक पण ठेवायची नाही. आता किती गैरसमज पसरला. गैरसमज मराठ्यांनी पसरवून घ्यायचा नाही. आपल्याला कुठल्या परिस्थितीत मराठ्यांचे सगळे गॅजेटियर घ्यायचे. पश्चिम महाराष्ट्र सगळ्यात उद्यापासून ठरवून काढा. घराघरात जा, गावागावात जाऊन सांगा एकाही मराठ्यांनी घरी थांबायचं नाही. गावात राहिलेल्या मराठ्यांनी सगळ्यांनी ज्या ज्या गावात असतात, ज्या ज्या तालुक्यात असतात तिथे आंदोलन करायचं. आता पाऊस आलाय, मी सांगितलं की पाऊस यायच्या अगोदर सगळी मागण्या तुम्हाला सांगतो. एवढंच सांगतो पुन्हा ऐका. आजपासून 29 ऑगस्टच्या तयारी जोरदार सगळ्यांनी